श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र. ठाणे जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी. नवी मुंबई महानगरपालिका शाळेतल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि सुविधा देण्याची आयुक्त कैलास शिंदे यांची ग्वाही. पालघर जिल्ह्यातल्या वाढवण बंदराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. आणि डहाणू, तलासरी, जव्हार आणि विक्रमगड तालुक्यात नीती आयोगाच्या संपूर्णता अभियानाला सुरुवात. या होत्या गेल्या महिनाभरातल्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे ठाणे आणि पालघर जिल्ह्याचे प्रतिनिधी जितेंद्र कालेकर आणि नीता चौरे. ठाणे जिल्ह्यात गेल्या एक आठवड्यांपासून पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. पावसामुळे वातावरणातही गारवा निर्माण झाला असून शेतकरी वर्गानं समाधान व्यक्त केलं आहे. जिल्ह्यातील ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, शहापूर आणि मुरबाड आदी भागात गेल्या 4 दिवसात चांगला पाऊस झाला आहे. एकीकडे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत असलं तरी पावसामुळे रेल्वे सेवेवर चांगलाच परिणाम झाला होता. कल्याण ते ठाणे आणि ठाणे ते कल्याण तसंच कसारा ही वाहतूक विस्कळीत झाली होती. सध्या रेल्वे सेवा मात्र सुरळीत सुरू असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली. रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3142 ने डिस्ट्रिक्ट गव्हर्नर म्हणून रोटेरियन दिनेश मेहता यांची निवड केली आहे. या कार्यक्रमात रोटरी क्लब तसंच ठाणे महापालिका यांच्यात विविध सामाजिक उपक्रमांसाठी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. रोटरी क्लबच्या माध्यमातून सामाजिक जाणीवेतून ठाण्यात अनेक प्रकल्प उभे राहत आहेत. ही चांगली बाब आहे. अशा उपक्रमांना आपला पाठिंबा नेहमीच राहील असं प्रतिपादन राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी यावेळी केलं. या कार्यक्रमाला श्रीलंकेहून आलेले रोटरी इंटरनॅशनलचे माजी अध्यक्ष KR रवींद्रन यांच्यासह ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आणि रोटरीचे सदस्यही उपस्थित होते. नवी मुंबई महानगरपालिकेच्या शालेय विद्यार्थ्यांना दर्जेदार गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि सुविधांचा दर्जा चांगला राहील याकडे कटाक्षाने लक्ष दिले जाणार असल्याची ग्वाही महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी नुकतीच दिली. आयुक्त शिंदे यांनी वाशीतील सेक्टर 16 येथील शाळा क्रमांक 28 मध्ये अचानक भेट देत तेथील कामकाजाची तसंच सेवांची बारकाईनं पाहणी केली. त्यावेळी शाळा व्यवस्थापनामध्ये आमूलाग्र सुधारणा करण्याचे आदेश त्यांनी दिले. विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या अन्नाच्या दर्जातही सुधारणा करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. ठाण्यातील किमय्या कार्ले आणि संयुक्ता काळे या जिम्नॅस्ट खेळाडूंची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये पदकं मिळवल्याबद्दल राज्य शासनानं दखल घेत संयुक्ता हिला 40 लाखांचं तर किमय्या हिला 10 लाखांचं पारितोषिक देऊन गौरविलं आहे. किमय्यानं इजिप्शियन फारो चषक 2024 मध्ये एक अनोखा विक्रम रचला आहे. तिनं खूप आणि बॉल या दोन्ही अंतिम फेरीत 7वं स्थान पटकावलं. 18 देशांच्या कडव्या स्पर्धेदरम्यान ही ऐतिहासिक कामगिरी किमय्यानं केली तर संयुक्तानं गोव्यातील 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं. या स्पर्धेत 42 खेळाडूंमध्ये सर्वोत्कृष्ट महिला ॲथलीट ट्रॉफीसह 5 सुवर्ण आणि 1 रौप्य पदकही तिनं जिंकलं. आकाशवाणी ठाणे जिल्हा वार्तापत्रासाठी जितेंद्र कालेकर, ठाणे. पालघर जिल्ह्यातल्या बहुचर्चित वाढवण बंदराला केंद्रीय मंत्रिमंडळाकडून नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे. 76,200 कोटी खर्चाच्या या बंदरामुळे भारताची सागरी कंटेनर हाताळण्याची क्षमता दुपटीने वाढणार आहे. महाराष्ट्र समुद्र किनारे क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या 172व्या बैठकीत वाढवण बंदराच्या CRZ परवानगीचा मुद्दा समोर आल्यानंतर 23 अटी शर्तींच्या अधीन राहून प्राधिकरणानं बंदरासाठी परवानगी दिली. हे बंदर महाराष्ट्र सागरी मंडळ आणि जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमानं आणि भागीदारीनं उभारलं जाणार आहे. 2027 पर्यंत हा प्रकल्प उभारणं अपेक्षित आहे. नीती आयोगाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमात पालघर जिल्ह्यातल्या जव्हार, विक्रमगड, डहाणू आणि तलासरी या 4 तालुक्यांचा समावेश आहे. जिल्ह्यात या संपूर्णता अभियानाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. नीती आयोगाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमाअंतर्गत शिक्षण, आरोग्य, कृषी, अनुरूप पोषण आणि सामाजिक विकास असे विविध 39 निर्देशक उंचावण्यावर भर देण्यात आला आहे. त्यापैकी महत्वाच्या 6 निर्देशकांचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नीती आयोगाकडून 4 जुलै ते 30 सप्टेंबर या 3 महिन्यांच्या कालावधीत संपूर्णता अभियान पालघर जिल्ह्यातल्या 4 तालुक्यांमध्ये राबवण्यात येणार आहे. या 4 तालुक्यात नीती आयोगाकडून देण्यात आलेल्या 6 इंडिकेटर्सवर आधारित विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. या अभियानांतर्गत मातांची नोंदणी करणे, ग्रामीण भागातल्या नागरिकांचं उच्च रक्तदाब, मधुमेह यासारख्या आजारांची चाचणी करणे, ICDS विभागाकडून गरोदर मातांना पूरक आणि पोषण आहार पुरवणे, शेत जमिनीतल्या मातींचं परीक्षण करून त्यांना मृदा आरोग्य कार्ड प्रदान करणं, तसंच उमेद अभियानांतर्गत महिला बचत गटांचा सहभाग वाढवणं या विषयांवर भर दिला जाणार आहे. पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तालुक्यामधल्या कॉटेज रुग्णालयात सिकल सेल आजाराचं प्रमाण कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. डहाणूच्या कॉटेज रुग्णालयातील स्टाफ आणि विविध संस्था एकत्रितरित्या मातांची, बालकांची आणि आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची प्रत्येक महिन्याच्या 3ऱ्या शनिवारी शिबिरं लावून सिकल सेल आजाराची तपासणी करतात आणि त्यांना आवश्यक ती औषधं दिली जातात. पुढच्या पिढीला या अनुवंशिक आजारापासून दूर ठेवण्यासाठी सर्वच नागरिकांनी लग्नाआधी आपण या आजाराचे वाहक आहोत का हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे, असा सल्ला डॉक्टरांकडून वेळोवेळी दिला जात आहे. आकाशवाणीसाठी पालघरहून नीता चौरे. याबरोबरच ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.